हरितालिका व्रत 2025 उपवासाचा आवर्जून हा एक पदार्थ खा. वर्षभर पैशात लोळाल, कशाचीच कमी भासणार नाही. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, हरितालिका व्रताच्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक विवाहित महिला या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. वर्षातील सर्वात मोठ्या हरितालिका व्रता दिवशी तुम्ही पूजा, उपवास किंवा कोणतीही पूजा केली नाही तरी चालेल, परंतु हरितालिका व्रताच्या दिवशी कोणालाही न सांगता ही एक गोष्ट गुप्तपणे शांतपणे खा. ही केवळ विवाहित महिलांसाठीच नाही तर तिच्या वैवाहिक जीवनात आनंद, तिच्या पतीचे दीर्घायुष्य आणि मुलांचे सुख इच्छित असलेल्या प्रत्येक महिलेसाठी आहे. वर्षातील सर्वात मोठ्या हरितालिका व्रताच्या दिवशी ही एक गोष्ट आवर्जून खा. फक्त ही एक गोष्ट खाल्ल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांपासून आराम मिळेल. तुमच्या आयुष्यात पैशांशी संबंधित किंवा कोणत्याही व्यवसायाशी संबंधित कोणत्याही समस्या सुरू असेल त्या कायमच्या सुटतील आणि महादेव माता पार्वतीच्या कृपेने तुमच्या घरात इतकी संपत्ती येईल की तुम्ही ती हाताळू शकणार नाही. तुमच्या पुढील 7 पिढ्या देखील बसून खातील. संपत्ती कधीच संपणार नाही. तुमच्या घरात जे काही दोष असतील, पितृदोष, राहुदोष, कालसर्पदोष, सर्व दोष कायमचे काढून टाकले जातील. भक्तांनो, गोष्ट अशी आहे की आमचे काम सल्ला देणे आहे. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही ती स्वीकारावे किंवा नाही हे तुमची निवड आहे. फक्त मित्रांनो, आम्ही म्हणू की जर तुम्ही ते स्वीकारले तर तुमची बोट निघून जाईल. हरितालिका व्रत हिंदू धर्मात खूप विशेष आणि शुभ मानले जाते, कारण या दिवशी उपवास आणि पूजा करण्यासोबतच फक्त ही एक गुप्त गोष्ट खाल्ल्याने व जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते. हरितालिका व्रताचे महत्त्व सांगायचे तर हरितालिका व्रत खूप खास मानतात. जर कोणी ते भक्तीने, भावाने केले तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. केवळ पतीचे दीर्घायुष्य नाही तर भगवान शिवांनी माता पार्वती स्वतःसोबत येऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. हा दिवस विशेषतः ज्यांना मुलं, वैवाहिक सुख आणि संपत्ती हवी आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे व्रत विवाहित महिला तसेच अविवाहित मुली सुद्धा पाळतात. या व्रतामुळे व्यक्तीला त्यांच्या आयुष्यातील पापांपासून मुक्तता मिळते. त्याचबरोबर ही वस्तू खाल्ल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हरितालिका तीजचा उपवास पाण्याशिवाय ठेवला जातो, पण जर तुम्ही हरितालिका व्रताच्या दिवशी हा एक गोष्ट आवर्जून खाल्ली तर तुमच्या घरातील संपत्तीत वाढ होईल. ती संपत्ती कधीच संपणार नाही. हा उपाय खूप सोपा आणि चमत्कारिक उपाय आहे जो तुमच्या आयुष्याला लागू केला पाहिजे. भक्तांनो, शिवपुराण कथेमध्ये नुकतेच सांगितले आहे की हरितालिका व्रताच्या येत्या 26 तारखेला ज्यांच्या घरात या 3 गोष्टी खाल्ल्या जातील किंवा बनवल्या जातील त्या घरात वर्षभर संपत्ती असते, धनाचा वर्षाव होईल. हो मित्रांनो, यावेळी हरितालिका व्रत हे 144 वर्षांनी एका दुर्मिळ योगायोगाने पडणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत हिंदू धर्मातील लोकांसाठी या हरितालिका व्रताचे महत्त्व आणखीन जास्त वाढले आहे. गुरुजींनी सांगितले आहे की हरितालिका व्रताच्या दिवशी तुम्ही पूजापाठ किंवा ध्यान केले पाहिजे, तरी तुम्ही ही एक गोष्ट आवर्जून खावी. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीजींच्या आशीर्वादाने तुमच्या घरी इतके पैसे येतील की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही. यासोबतच मित्रांनो, आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे देखील सांगणार आहोत की काहीही झाले तरी हरितालिका व्रतावर चुकूनही घरात असे अन्न बनवू नका आणि ते खाऊही नका. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला त्रास होऊ शकतो. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. भोलेनाथ तुमच्यावर रागवू शकतात. तुमच्या भोलेनाथांच्या क्रोधाला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. तसेच या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की हरितालिका व्रताच्या दिवशी काय खावे जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात भगवान भोलेनाथांची आणि माता पार्वतीजींची आशीर्वाद मिळतील. तसेच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की हरितालिका व्रताचा उपवास सर्व भक्तांसाठी प्रेमाचे वरदान घेऊन येतो. म्हणजेच या पवित्र उपवासात चुकूनही ही 5 कामे कधीही करू नका, अन्यथा तुम्ही गरीब होऊ लागाल.
हरितालिका व्रतामध्ये ही 5 कामे कधीही करू नका. हरितालिका व्रताच्या दिवशी ज्या माता आणि बहिणी ही 5 कामे करतात त्यांचे जीवन उद्ध्वस्त होते, घरात गरिबी येते आणि ज्या घरात ही 5 कामे केली जातात, माता लक्ष्मी, माता पार्वती अशा घरातून कायमच्या निघून जातात. भगवान भोलेनाथ, माता पार्वती अशा घरात राहत नाही, त्या घरातून कायमच्या निघून जातात. यासोबतच आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की जर तुम्ही हरितालिका व्रतामध्ये या गोष्टी दान केल्या तर तुमच्या घरात कधीही पैशाची, धनसंपत्तीची कमतरता भासणार नाही. तुमच्या घरी पैसे नेहमी येतील. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. काहीही झाले तरी हरितालिका व्रतावर एक छोटीशी गोष्ट नक्कीच खा. माझ्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही ही गोष्ट खाल्ली तर माता पार्वती, भगवान भोलेनाथ तुम्हाला करोडपती बनवतील. आता असे काही मित्र असतील जे आमचे शब्द हलक्यामध्ये घेतील कारण त्यांना अद्याप वास्तुशास्त्राचे ज्ञान नाही. म्हणूनच इकडे तिकडे प्रभावित होऊ नका. तुम्हाला दिलेली माहिती काळजीपूर्वक ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा योग 144 वर्षानंतर आला आहे. यावेळी हरितालिका व्रत अशा शुभ मुहूर्तावर आले आहे जो हिंदू धर्मात सर्वोत्तम पूरक मानला जातो. या हरितालिका व्रतामध्ये केलेले उपाय कधीच वाया जाणार नाहीत. नेहमीच त्यांचा फायदा होतो. चला तर मग हरितालिका व्रताबद्दल माहिती देऊया. 2025 मध्ये यावेळी हरितालिका व्रतमध्ये लोकांच्या मनात खूप गोंधळ आहे की हे व्रत नक्की कधी ठेवायचं. 25 किंवा 26 ऑगस्ट रोजी पूजा कशी करावी, शुभ मुहूर्त कोणता असेल आणि काय खावे, काय खाऊ नये. या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. जर तुम्ही ही गोष्ट खाल्ली तर सृष्टीकर्ता देखील तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भक्तांनो, हरितालिका व्रताच्या दिवशी गाईला ही एक गोष्ट नक्कीच खाऊ घालावी. जर हरितालिका व्रताच्या दिवशी संधी मिळाली तर गाईला ही एक गोष्ट नक्कीच खाऊ घाला. माता लक्ष्मीजींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात संपत्तीचा सर्व मार्ग उघडतील. हरितालिका व्रताची योग्य वेळ जाणून घेऊया. हरितालिका व्रत हे मंगळवार 26 ऑगस्ट रोजी ठेवण्यात येईल. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हे व्रत करतात. तृतीया तिथी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12:24 सुरू होईल आणि 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1:55 संपेल. कारण 26 ऑगस्ट रोजी सूर्योदयापासून सुरू होत आहे असे मानले जाते. म्हणून या दिवशी उपवास ठेवण्यात येईल. पूजा शुभ मुहूर्त 26 ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी 5:26 ते 8:10 आहे. या काळापर्यंत पूजा करण्यात येईल. कालावधी अंदाज 2 तास 35 मिनिटे. व्रत पारण उपवास उघडण्याची वेळ 27 ऑगस्ट रोजी सूर्योदयानंतर उपवास सोडण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. शिवपार्वती दर्शन, व्रत आणि पारायणाची समाप्ती ही तारीख 27 ऑगस्ट रोजी समाप्त असेल. हरितालिका व्रताची पूजा आणि पद्धत अतिशय पवित्र आणि सोपी आहे जी प्रत्येक महिला सहजपणे करू शकतात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे घाला आणि घरातील किंवा मंदिरातील पूजास्थळी गंगाजल शिंपडून शुद्ध करा. भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती किंवा चित्रे पूजा व्यासपीठावर ठेवा. कलश, पाणी, नारळ, लाल चुनरी, बेलपत्र, दुर्वा, रोली, चंदन, अक्षता, फुले, धूप, दीप, दिवा, अगरबत्ती, सुहाग साहित्य जसे की बांगड्या, बिंदी, कंगवा, सिंदूर, मेहंदी इत्यादी फळे, मिठाई आणि नैवेद्य आगाऊ गोळा करा. सर्वप्रथम पूजा व्यासपीठावर भगवान शिव, पार्वती आणि गणेशाच्या मूर्ती किंवा चित्रे स्थापित करा. नंतर कलश आणि पाण्याने भरा आणि त्यावर नारळ आणि आंब्याची पाने ठेवा आणि त्याची स्थापना करा. आता गणेशाचे आवाहन करून पूजा सुरू करा. त्यानंतर भगवान भोलेनाथाला बेलाची पाने, संपूर्ण तांदळाचे धान्य, फुले, पाणी आणि दूध अर्पण करा आणि देवी पार्वतीला लग्नाचे साहित्य अर्पण करा.
पूजेदरम्यान व्रत कथा ऐका किंवा वाचा, कारण कथा ऐकल्यानंतर उपवास पूर्ण होतो असे मानले जाते. रात्री जागे राहणे हे उपवासाचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच रात्री जागे राहून भजन गाऊन देवी पार्वती आणि भगवान शिव यांचे स्मरण करा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून शिव आणि पार्वतीची पुन्हा पूजा करा आणि उपवास सोडा, म्हणजे फळे खा. असे मानले जाते की अशा प्रकारे हरितालिका व्रत केल्याने महिलांना अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य, वैवाहिक जीवनात सुख शांती आणि मुलांचे कल्याण मिळते. तुम्हाला संतान प्राप्त व्हावे, आयुष्यात कोणतीही समस्या येऊ नये म्हणूनच प्रत्येक पालकाने हरितालिका व्रताच्या दिवशी ही एक गोष्ट नक्की खावी. यासोबतच हरितालिका व्रताच्या दिवशी काही गोष्टी चुकूनही तुम्हाला घरात बनवायच्या नाहीत, अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल. चुकूनही तुमच्या घरी मांसाहार पदार्थ हरितालिका व्रताच्या दिवशी बनवू नका. व्रताला लसूण आणि कांदा न वापरलेले अन्न खा, कारण लसूण आणि कांदा हे तामसी अन्न या श्रेणीत येतात, जे भोलेनाथ आणि माता पार्वती यांना अजिबात आवडत नाही. त्याऐवजी हरितालिका व्रताचे भोलेनाथ माता पार्वतींच्या पूजा आणि प्रसादात तुम्ही द्राक्ष आणा, आणि कारण द्राक्ष आणि सफरचंदाची फळे माता पार्वतीजींना खूप प्रिय आहेत आणि भगवान भोलेनाथांना 5 प्रकारची फळेही अर्पण करा, ज्यात केळी, द्राक्षे, सफरचंद, फळे, डाळिंब, अननस, पपई, नारळ यांचा समावेश असेल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार फळे आणू शकता, परंतु त्या फळांमध्ये द्राक्ष, केळी, पपई, डाळिंब आणि सफरचंदाची फळे तिथे असलीच पाहिजेत. परंतु काही कारणास्तव तुम्हाला यापैकी कोणतेही फळ अर्पण करू शकत नसाल, तर तुम्ही भगवान भोलेनाथ माता पार्वतींना साखर किंवा मनुके देखील अर्पण करू शकतात, कारण जगाचे रक्षणकर्ता भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती आहे. हरितालिका व्रताच्या दिवशी तुम्ही खरी भावना, प्रेम आणि भक्ती पाहता. तुम्ही 5 रंगांपैकी कोणत्याही रंगाचे फळ घेऊ शकता, परंतु तुम्ही विशेषतः हे लक्षात ठेवले पाहिजे की हरितालिका व्रताच्या दिवशी आपण कधीही भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांना नाशपती अर्पण करू नये. ते संपत्तीचा नाश करतात, कारण या फळाच्या नावावरूनच ते विनाशकारी फळ असल्याचे सूचित होते. शास्त्रानुसार कोणत्याही शुभ दिवशी, विशेषतः हरितालिका व्रताच्या दिवशी द्राक्ष खातो त्याच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. हरितालिका व्रताच्या दिवशी माता पार्वती आणि भोलेनाथ यांच्या आशीर्वादाने द्राक्षांमध्ये असतात. हे माता पार्वती आशीर्वाद देतात, म्हणूनच तुम्ही द्राक्ष नक्की खावीत. या पवित्र हरितालिका व्रताला भगवान भोलेनाथांना ऊस अर्पण करा. ते खूप शुभ आणि पवित्र मानले जाते. परंतु तुम्हाला यावेळी ऊस मिळाला नाही, तुम्ही भगवान भोलेनाथांना गूळ आणि हरभरा डाळ देखील अर्पण करा. जर तुम्ही या दिवशी ऊस किंवा गूळ खाल्ल्याने तुमच्या आयुष्यात कधीच पैशाची कमतरता भासू शकत नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.